नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये शैक्षणिक वाटचाल या प्रकरणातील प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण, विविध शैक्षणिक आयोगांची माहिती, कोठारी आयोगाचे वैशिष्ट्य या संदर्भात आपण माहिती बघितली। त्यानंतर NCERT, MSCERT या संस्थांच्या कार्याची माहिती आपण बघितली। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याच्यावर आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988, तसेच उपग्रहाचा म्हणजे सॅटेलाइटचा शिक्षणामधील वापर या गोष्टींची सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली। आज आपल्याला पुढील भाग शिकायचा आहे। आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे त्याचं नाव आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, आणि या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची माहिती आज आपल्याला शिकायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, देशातील सर्वसामान्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी ज्ञानगंगा नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आणि संयुक्त राष्ट्र संघाने 1970 हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं होतं। यावर्षी भारत सरकारचे जे शिक्षण आणि समाज कल्याण खाते, माहिती प्रसारण खाते, त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग, युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठ या विषयावर त्या ठिकाणी नवी दिल्ली येथे एक चर्चासत्र घेण्यात आलं आणि त्या चर्चासत्रामध्ये मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची एक कल्पना त्या ठिकाणी पुढे आली। 1974 मध्ये सरकारने त्या ठिकाणी पी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती त्या ठिकाणी स्थापन केली आणि त्या समितीच्या सूचनांनुसार आणि शिफारसींनुसार 20 सप्टेंबर 1985 या दिवशी मुक्त विद्यापीठ त्या ठिकाणी आकारास आलं। प्रधानमंत्री इंदिरा गांधी ज्या होत्या त्या तत्कालीन प्रधानमंत्री यांचं नाव विद्यापीठाला त्या ठिकाणी देण्यात आलं। अशा पद्धतीने या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली। मग या मुक्त विद्यापीठामध्ये ज्यांना औपचारिक पद्धतीने महाविद्यालयामध्ये शिक्षण घेता आलं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या प्रवेशासाठी पात्रता, वय किंवा इतर अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली। विद्यापीठाने 1990 मध्ये आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकसहाय्य पद्धतीने दूरस्थ शिक्षण कार्यक्रम सुरू केला, ऑडिओ आणि व्हिडिओ पद्धतीने, आणि त्यामुळे विद्यापीठाने विविध शाखांमधून 1000हून अधिक अभ्यासक्रम त्या ठिकाणी राबवले। देशामध्ये 58 प्रशिक्षण केंद्र आणि परदेशामध्ये 41 केंद्र स्थापन करून विद्यापीठाने या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची माहिती आपण घेतली। आपला पुढील भाग आहे संशोधन संस्था। आता संशोधन संस्था या ठिकाणी विविध विषयांचं संशोधन, मग विज्ञान असेल, गणित असेल, संगणक असेल, या सर्व क्षेत्रातील या संशोधनाची माहिती आपल्याला घ्यायची आहे। तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशामध्ये वैज्ञानिक संशोधनाला चालना द्यावी आणि त्या संशोधनाचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचावेत म्हणून 1950 मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, संस्थेचं नाव बघा, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली
आणि त्यामध्ये पदार्थ विज्ञान, रसायन, औषध, अन्न प्रक्रिया, खाणकाम या सर्व क्षेत्रांमध्ये संशोधन सुरू केलं। या संस्थेच्या माध्यमातून या सर्व क्षेत्रांमध्ये विविध प्रकारचं संशोधन सुरू केलं। मग त्यामध्ये पदार्थ विज्ञान असेल, रसायन असेल, औषधांचं असेल, विविध औषधांवर संशोधन सुरू केलं, अन्न प्रक्रियेविषयी संशोधन सुरू केलं, खाणकाम त्याविषयी खाणकाम क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी संशोधन सुरू केलं। आणि या संस्थांमधील संशोधनाचा लाभ जो आहे तो भारतातील उद्योगांना व्हावा म्हणून औद्योगिक संस्थांबरोबर करार करण्यात आले आणि करार केल्यानंतर त्या ठिकाणी भारताची जी काही आयात होती ती आयात कमी होऊन परकीय चलनाची बचत झाली। म्हणजे इतर देशातून जे माल आयात केला जायचा त्या मालाची त्या ठिकाणी जी काही आयात होती ती आयात कमी होऊन परकीय चलन वाचलं। त्यानंतर या संस्थेने मूलभूत संशोधनाला अशी चालना दिली। उच्च शिक्षणासाठी जे विद्यार्थी परदेशात गेले होते त्या विद्यार्थ्यांना भारतात परत येण्यासाठी या संस्थेच्या प्रयोगशाळांनी महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावली। म्हणजे अशा प्रकारे विज्ञान संशोधन संस्थेमुळे हे सर्व प्रकारचे लाभ त्या ठिकाणी झाले। या विज्ञान संशोधन संस्थेने मतदानाकरता आपण जी बोटाला जी शाई लावतो ती शाई बनवण्याचं काम, त्यानंतर हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग अशा प्रकारचे जे विविध आजार होते यावर काही औषध तयार केली। त्यानंतर पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान, बांबू उत्पादन काळात कपात या गोष्टींमध्ये कपात केली। त्यानंतर DNA फिंगरप्रिंटिंग क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जे काही तंत्रज्ञान होतं ते तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम वापरण्यात या संशोधन संस्थेचा खूप मोठा वापर झाला, उपयोग झाला। अंदमानातील आदिवासींचा त्या ठिकाणी जनुकीय अभ्यास करून या अंदमानमधील या त्या जमाती ज्या होत्या त्या 60,000 वर्ष जुन्या आहे हे त्या ठिकाणी या विज्ञान संशोधन संस्थेने सिद्ध करून दाखवलं। नंतर भूकंप केव्हा होणार आहे त्या भूकंपाची आगाऊ सूचना मिळवणे या गोष्टी सुद्धा या संस्थेने त्या ठिकाणी त्याच्यावर संशोधन केलं। म्हणजे अशा अनेक उपयुक्त गोष्टींचं काम या विज्ञान संशोधन संस्थेने केलेलं आहे। आपण पुढे जर बघितलं तर कडुलिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करणे किंवा एखादी जखम असेल ती जखम बरी करण्याकरता हळदीचा वापर करणे, तांदळाचे जे विविध पेटेंट्स आहेत त्या तांदळाच्या विविध जाती आहेत त्या जातींच्या संदर्भातील स्वामित्व म्हणजेच त्याला पेटेंट म्हणतात। या पेटेंटमध्ये म्हणजे स्वामित्व या गोष्टींमध्ये CSIR या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। आता CSIR चा लॉंग फॉर्म काय आहे? CSIR त्याचं नाव आहे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च। काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR। तर अशा पद्धतीने या CSIR या संस्थेने महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावली। म्हणजे विविध आजारांवरती असेल किंवा विविध गोष्टींमध्ये त्या ठिकाणी संशोधन करून या संस्थेने महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावली। भारतीय परंपरागत ज्ञानाचा जो डिजिटल कोश आहे तो कोश तयार करून 8 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये या CSIR या संस्थेने तो उपलब्ध करून दिलेला आहे। म्हणजे अशा प्रकारे खूप मोठं मोलाचं काम संशोधन संस्थांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आता आपण संशोधन संस्था विज्ञान यातील ही माहिती बघितली। आता आपल्याला पुढचा भाग त्यातला बघायचा आहे संशोधन संस्थेतील गणित या विषयाविषयी। तर विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडूमधील
नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही संस्था तामिळनाडूमध्ये आहे. तर या संस्थेने त्या ठिकाणी तामिळनाडूमध्ये ही संस्था जी आहे ती ही संस्था 1962 ला त्या ठिकाणी स्थापन झाली आणि गणित विषयातील सर्वोच्च असं त्या ठिकाणी संशोधन या तामिळनाडूच्या संस्थेने त्या ठिकाणी केलेलं आहे. गणित विषयामध्ये सर्वोच्च संशोधनाला या संस्थेने चालना दिलेली आहे. त्यानंतर पुढचा विषय संगणक. तर विद्यार्थी मित्रांनो 1969 मध्ये आपण स्वदेशी बनावटीचा एक संगणक त्या ठिकाणी तयार केला आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ऑफ जादवपूर विद्यापीठ यांनी त्या ठिकाणी संयुक्तपणे ISIJU हा त्या ठिकाणी देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS या कंपनीला 1974 मध्ये अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील एक कॉन्ट्रॅक्ट त्यांना त्या ठिकाणी मिळालं आणि भारतामध्ये सॉफ्टवेअर उद्योगाची त्या ठिकाणी सुरुवात झाली 1974 मध्ये. त्यानंतर संगणकामुळे शास्त्रीय संशोधनाचा वेग जो होता तो वाढला गेला. शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी संशोधन करण्यासाठी चांगलं मार्गदर्शन त्यामुळे मिळालं आणि अशा प्रकारे या ठिकाणी भारतातील सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात झाल्यामुळे या संगणकामुळे शास्त्रीय संशोधनाचा त्या ठिकाणी वेग वाढला गेला. त्यानंतर आपण जर बघितलं 1987 मध्ये अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला आणि नकार दिल्यानंतर राजीव गांधी सरकारने स्वतःच महासंगणक विकसित करण्याचा निर्णय त्यावेळेस घेतला गेला. त्यानंतर 1988 मध्ये केंद्र सरकारने पुणे येथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग त्यालाच CDAC असं म्हणतात, सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग CDAC या संशोधन संस्थेची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली पुण्याला. नंतर 1991 मध्ये डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा एक महासंगणक त्या ठिकाणी तयार केला गेला. अशा प्रकारे म्हणजे 1969 ला त्या ठिकाणी स्वदेशी बनावटीचा संगणक तयार झाला. त्यानंतर टाटा कन्सल्टिंग म्हणजे त्या ठिकाणी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जाधवपूर यांच्या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी संयुक्तपणे ISIJU हा देशी बनावटीचा संगणक तयार झाला. त्यानंतर 1974 मध्ये अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळाले आणि या सर्व गोष्टींमुळे संगणक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी या संगणकामुळे शास्त्रीय संशोधनाचा वेग वाढला गेला. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ही संगणकाची माहिती आता बघितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढील भाग बघायचा आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC. तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी, केमिकल अँड लाईफ सायन्सेस अशा विविध विषयांमध्ये त्या ठिकाणी महत्त्वाचं संशोधन केलेलं आहे. अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल त्या ठिकाणी काढण्यात आले. अशा प्रकारे या भाभा ॲटॉमिक
रिसर्च सेंटर अर्थात BARC या संस्थेचं या ठिकाणी हे कार्य आहे। म्हणजे विविध विषयांमध्ये या संस्थेने संशोधन केले, मोलाचं संशोधन केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील भाग आपल्याला बघायचा आहे तो अभियांत्रिकी। तर आपण या ठिकाणी थांबणार आहोत। आपल्याला पुढचा भाग जो आहे तो आपण पुढील व्हिडिओत बघणार आहोत। तोपर्यंत नमस्कार।